कसलीही काळजी न करता तुम्ही हे आईस्क्रीम मुलांना खाऊ घालू शकता आणि पहिल्यांदाच तुम्हाला मुलांनी आईस्क्रीम खाताना पाहून आनंद होईल. कारण ह्या आईस्क्रीममध्ये आपण कोणतेही प्रिझर्वेटिव्हज म्हणजे नाही साखर वापरली आहे, नाही पाम ऑइल किंवा कोणतीही बाहेरून क्रीम आणलेली नाही आहे. तर एकदम सोपी आणि घरच्या असलेल्या सामानातूनच आपण हे आईस्क्रीम बनवलं आहे. जे पौष्टिक पदार्थ मुलं रोजच्या आहारामध्ये घेत नाहीत आणि आपण त्यांना भरपूर आग्रह करतो. अशा वेळेस त्याच पौष्टिक पदार्थातून हे आईस्क्रीम बनवायचं, म्हणजेच ते आवडीने खातील आणि आपली पण इच्छा पूर्ण होईल. चला तर आपण जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. ह्यासाठी मी एका बाउलमध्ये 15 ते 20 काजू घेतले होते आणि सोबतच 15 ते 20 बदामही घेतले. ते आधी मी पाण्यामध्ये सोक करत ठेवले होते आणि त्याचे साल काढून घेतले. त्यानंतर ह्याच्यामध्ये ॲड करायचे, कारण सालीसहित ॲड केले तर ते खाताना साल आपल्या तोंडात लागू शकतात. आणि एका छोट्या वाटीच्या मापानीच त्याच्यामध्ये ओट्स पण ॲड केले आणि सोबतच एक मोठी वाटी मखाने ॲड केले. मखाने, ओट्स तुम्हा सर्वांना माहितीच आहे की हे आपल्या शरीरासाठी किती पौष्टिक आहेत, पण आपण रोजच्या डाएटमध्ये त्याला इन्क्लूड नाही करत. आणि नॅचरल स्वीटनर छान असा गोडवा येण्यासाठी मी 5 ते 6 खजूर ॲड केले. तुम्हाला जेवढं गोड पाहिजे त्यानुसार तुम्ही खजूरचं प्रमाण कमी जास्तही करू शकता. आणि 2 चमचे कोको पावडर ॲड केली आणि 2 मोठे पीस डार्क चॉकलेट जे मार्केटमध्ये अवेलेबल असतं, जे बिलकुलही गोड नसतं, 80% डार्क चॉकलेट ॲड केलं. कोको पावडर किंवा डार्क चॉकलेट ह्यापैकी कोणतंही एक जरी ॲड केलं तरीही चालतं. त्यामुळे ह्याला असा चॉकलेटी फ्लेवर येतो, कारण आपण आज चॉकलेट आईस्क्रीम बनवणार आहोत. तर चॉकलेट फ्लेवर येण्यासाठी दोन्हीपैकी एक तर पाहिजेच. आणि 2 चमचे मी गूळ पावडर ॲड केली. ही जॅगरी पावडर एकदम ऑर्गॅनिक आहे. तुम्ही जर खजूरचं प्रमाण जास्त घेतलं असेल तर ह्या ठिकाणी गूळ पावडर स्किपही करू शकता. आणि अर्धा लिटर गरम दूध ॲड केलं. दूध गरम केल्यानंतर त्याच्यावरच थोडीशी साय आलेली होती, ती सायसुद्धा मी ह्या मिक्सरमध्ये ॲड केली. दुधाचं प्रमाण खूप जास्त पण नाही ठेवायचं, फक्त आपण टाकलेले सर्व पदार्थ त्याच्यामध्ये व्यवस्थित सोक झाले पाहिजे एवढंच दूध ॲड करायचं. नाहीतर आईस्क्रीमची कन्सिस्टन्सी खूप पातळ होईल आणि त्यामुळे आईस क्रिस्टल्स बनतील. हे चॉकलेट आईस्क्रीम खाताना तुम्हाला कुठेही कॉम्प्रोमाइज केल्यासारखं वाटणार नाही. एकदम मार्केटमधून आणलेलं ऑथेंटिक चॉकलेट आईस्क्रीम आहे असंच मुलांना वाटेल. हे सर्व दूध ॲड केल्यानंतर एक 15 ते 20 मिनटं सोक करण्यासाठी ठेवायचं, म्हणजे छानपैकी सर्व जिन्नस सॉफ्ट होतील आणि एकजीव होतील. नंतर मिक्सरमधून त्याची फाईन पेस्ट बनवून तयार करायची आणि हे सर्व बॅटर एका कोणत्याही एअरटाईट कंटेनरमध्ये काढून घ्यायचं. खाण्यामध्ये एकदम छान असा नटी आणि क्रंची फ्लेवर येतो. त्यामुळे हे चॉकलेट आईस्क्रीम मुलं खूप आवडीने खातील. खूप प्लेन असं चॉकलेट आईस्क्रीम बनलं होतं, त्यामुळे मी वरच्या साईडला थोडीशी टुटी फ्रुटी ॲड केले. तुमच्याकडे अवेलेबल असतील तर तुम्ही चोको चिप्स ॲड करा. हे ऑप्शनल आहे, काही नाही ॲड केलं तरीही टेस्टमध्ये काहीच कॉम्प्रोमाइज नाही. फक्त एक डेकोरेशनचा पार्ट म्हणून मी वरतून थोडंसं टुटी फ्रुटी ॲड केलं. चोको चिप्स ॲड केले तर आणखीनच छान दिसेल. आणि वरच्या साईडला क्लीन रॅप पेपर ॲड करून घेतला. हा पेपर ॲड करण्याचं कारण वरच्या साईडनी आईस क्रिस्टल्स तयार होऊ नयेत. पूर्ण बॅटरला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपला हा क्लीन रॅप पेपर चिटकून घ्यायचा, म्हणजे कोणतेही आईस त्याच्यावरती जमा होणार नाही आणि छानपैकी सॉफ्ट अशा टेक्स्चरचं आपला आईस्क्रीम बनून तयार होईल. आणि तुम्ही त्याला फ्रीझरमध्ये 7 ते 8 तास किंवा ओव्हरनाईट आपण ठेवून द्यायचं. आणि छानपैकी 8 तासानंतर आपण ओपन करून पाहिलं तर मस्त यम्मी असं आपलं चॉकलेट आईस्क्रीम बनून तयार होईल. एकदम गिल्ट फ्री, खाताना टेस्टमध्ये कसलीही कॉम्प्रोमाइज नसलेलं हे चॉकलेट आईस्क्रीम. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की आईस्क्रीम किती छान बनून तयार झालेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, जर तुम्ही त्याला कट करून पाहिलं तर त्याचं टेक्स्चरसुद्धा एकदम बाहेरून आणलेल्या आईस्क्रीमसारखंच आहे. पहिल्यांदाच तुम्ही मुलांना आग्रहाने आईस्क्रीम खाऊ घालताल आणि मुलंसुद्धा तेवढेच खुश होऊन ह्या उन्हाळ्यामध्ये हे आईस्क्रीम एन्जॉय करतील. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वरच्या साईडनी थोडंसं चॉकलेट सिरप ॲड करू शकता, कारण एकदम मार्केटसारखं मुलांनाही दिसायला खूप अट्रॅक्टिव्ह असं हे आईस्क्रीम वाटेल. त्यामुळे थोड्या प्रमाणामध्ये तुम्ही वरतून थोडंसं चॉकलेट क्रीम ॲड केली तर आणखीनच छान.
ह्या उन्हाळ्यामध्ये ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी मिळून एन्जॉय करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.